योद्धा न्यूज मराठी. जय जय रामकृष्ण हरी. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय या ठिकाणी पुणे जिल्ह्यातून खेड तालुक्यातून आमच्या शिरोली गावातून आणि परिसरातून सगळे भाविक भक्त एकवटलेले पाहतोय. खऱ्या अर्थानं एक परमेश्वराचा जो ठेवा आहे किंवा भक्तांचा जो मेळा आहे तो या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर इथे विनेकरी आहेत, पटवाजे आहेत, पाळकरी आहेत, चोपदार आहेत, महिला भगिनी आहेत, सगळे पुरुष बांधव आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया, चर्चा करूया. मला सांगा माऊली, केव्हा तुम्ही वारी सुरू केली? आम्ही 7 तारखेला 7 तारखेपासून इथपर्यंत पोहोचलात. काय अनुभव आहे, कसा वाटतोय वारीचा प्रवास? वाटला. खूप आनंद. इकडे विनेकरांकडे जाऊया. महाराज पुढे या. वारीमध्ये तुम्ही फिरत असताना एक अभंग, मृदुंग, टाळ यांच्या निनादामध्ये किती किलोमीटर चालतं याचं भान राहतं? नाही, काहीच कळत नाही किती चाललंय. फक्त चालत राहायचं, फक्त चालत राहायचं. आणि पंढरपूरकडे जाण्याची ओढ प्रत्येकाला असते. काय वाटतं की यावर्षी पावसा पाणी किंवा ऊन वारा असं काही अडथळा आला? नाही, काही नाही. काही नाही. परमेश्वरांनी वारी पुढे नेलेली आहे. किती लोक वारीमध्ये आहात तुम्ही? आपले 200 200 लोक आहेत शिरोलीचे. इथे आता पकवादवाले आहेत. खरं तर या ठिकाणी विलास बापू शिंदे आपलं नाव. काय सांगाल, वारीतला अनुभव कशी वाटते वारी? तांदूळ हा सांगायचा, पाऊस असो, पाणी असो, वारा असो, काही असो, पण आम्हाला चिंतने ध्यानाच्या ध्यानाने आम्हाला कशाची आठवण, दुःखाची आठवण होत नाही. काही दुःख वाटत काही नाही? दुःख नाही. फक्त आनंदी हो, आनंद. आनंदी आनंद. बऱ्याचशा महिला देखील आपल्या बरोबर आहेत इथे. इकडे माऊली रामकृष्ण हरी. कसं वाटतंय? बरं वाटतंय? चालतं छान ना? छान छान. थकवा नाही जाणवत? नाही, नाही. आजीबाई, थकवा येतो का काही? नाही नाही, अजिबात नाही. अजिबात नाही. काय नाही, आनंद वाटतो. खूप आनंद खूप वाटतो. आनंद वाटतोय. वा, क्या बात आहे. तरुण तरुण मुली देखील आलेल्या आहेत, वहिनी आहेत, ताई आहेत, सगळ्या मावशी आहेत. ताई, काय सांगाल, कसं वाटते वारी? म्हणजे इथं तरुण आहेत, म्हणजे सगळे वयस्कर व्यक्ती आहेत, सगळे सोबत चालतात, नामस्मरण करतात. म्हणजे कुणाला कशाची घराची आठवण येत नाही. हाच सगळं कुटुंब आहे असं सगळ्यांना वाटतं. सगळे. ताई, मला सांग, तू किती वेळा आलीस वारीत? माझी फर्स्ट वारी आहे ही. मी पहिल्यांदाच वारीत आले. आणि पुढे पुढे पण वारी करणार आहे, किती वर्ष? जिथपर्यंत होईल तिथपर्यंत. लग्न झालंय का? नाही नाही. लग्न झाल्यानंतर वारी होणार का? हा, होणार का नाही होणार. माळकरी. वारकरी. मग नवरा माळकरीच असणार पुढं. 100%. काय वाटतं? निश्चित माळकऱ्याच्या मनामध्ये एक माळकऱ्याची वृत्ती अशी असते की पुढे देखील वारी चालू राहावी. आणि म्हणून त्या ताईने सांगितलं की उद्या माळकरीच नवरा उद्या मला करायचं. निश्चित खऱ्या अर्थाने एक आनंद उत्सव पण या ठिकाणी होतोय. या ठिकाणी सरपंच रविभाऊ सावंत आहेत, त्यांच्याकडे जाऊया. खरं तर वारीमध्ये आणि प्रत्येक कुठल्याही गोष्टीमध्ये सरपंचाचा पुढाकार असतो. आज या ठिकाणी ते वारीमध्ये आहेत. सरपंच, मला सांगा, वारीमध्ये केव्हापासून तुम्ही सहभागी झालात आणि कुठपर्यंत चालणार आहात? स्वर्गीचे अमर इच्छित अति देवा आणि मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गीचे देव सुद्धा या वैष्णवांच्या वारीत चालण्याचा आनंद घेण्यासाठी दान ईश्वराकडे मागतात. आमच्या जागमाता दिंडी सोहळ्याचं हे 2रं वर्ष. पाठीमागच्या वेळेस गावातील सर्व तरुण जाणती मंडळी, वयोवृद्ध मंडळी या ठिकाणी एक विचार केला आणि आमच्या गावातून या ठिकाणी दिंडी काढण्याचं त्यांनी निश्चित केलं. आताच पाठीमागच्या पंधरवड्यामध्ये करडे साहेब आमच्या ज्या संचालक मंडळातील एक विश्वस्त होते, ज्ञानेश्वर माऊली खारपाशे यांचं अपघाती निधन झालं. त्यांनी सुद्धा या ठिकाणी वारीमध्ये सहभाग घेतला. उर्वरित त्यांचीच परंपरा पुढे चालण्याचं काम विनेकरी असतील, अध्यक्ष असतील, संचालक मंडळ असेल किंवा सर्व ही भजनकरी मंडळी असतील, या ठिकाणी कोणाचं नाव घेणार नाही, कारण सर्वच मंडळी या ठिकाणी आपला अमूल्य वेळ या ठिकाणी देत आहेत. झेंडेकरी सकाळी निघाल्यानंतर सर्वात पुढे असतात, त्यांच्या सोबत विनेकरी असतात, त्याच्यासोबत मृदुंगमणी असतात, त्यांच्यासोबत तुळशीवाल्या माता असतात आणि सर्वजण या ठिकाणी वारीचा आनंद घेतात. जसं कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी याप्रमाणे आपण करत असतो, त्याप्रमाणे अगदी वारीचा मनमुराद आनंद होऊन वारा पावसाची कशाचीही तमानं बाळगता या ठिकाणी प्रत्येक वारेकरी या वैष्णवांच्या मेळ्यात सहभागी होत असतो. खरं तर ऊन वारा पाऊस याची तामानं बाळगता तुम्ही म्हणताय सरपंच, परंतु त्या पलीकडे जाऊन आपल्याला आवर्जून सांगावं लागेल, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. इंद्रायणीला देखील प्रदूषण झालं होतं. इंद्रायणी देखील खऱ्या अर्थानं कचऱ्याने सुद्धा भरली होती. परंतु परमेश्वरानं एका दिवसामध्ये निसर्गाची किमया
स्वच्छ केली आणि आज त्यावेळेस प्रश्न पडला होता की पाऊस आहे वारी निघेल की नाही, परंतु आज आवर्जून सांगावं लागेल की आजपर्यंत आजतागायत कुठल्याही प्रकारची अडथळा किंवा कुठल्याही अडचण आली नाही आणि आज देखील वर पाऊसाचं वातावरण आहे पण पाऊस काय पडत नाही. याचं कारण असं आमच्या वारकऱ्यांना किंवा माझ्या वारकऱ्यांना सुखरूप आपल्याला प्रवास द्यायचा आहे, हे परमेश्वराची लीला आहे आणि म्हणून सगळं घडतंय. निश्चित तुम्ही शिरवलीकर दिंडी मंडळ आणि सगळी मंडळी ग्रामस्थ या ठिकाणी आपण वारीमध्ये आलात. तुमची वारी सुखकर हो. आमच्या कराळे पाटील आवाज चॅनलच्या वतीनं, योद्धा न्यूज मराठीच्या वतीनं आपणाला भावी वाटचालीसाठी आणि खरं तर ही वाट चालण्याची आहे, पंढरीची वाट तुमची सुखकर हो अशा प्रकारच्या तुम्हाला शुभेच्छा. साहेब रुक्मिणी माता की साहेब रुक्मिणी माता की साहेब रुक्मिणी माता की. मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.